नमस्कार. सत्यमेव जयते या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत असून त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे. दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अजित पवार यांच्या पक्षावर टीका होतीये आणि या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आग्रही असताना अजित पवार यांनी ही भेट घेतल्यानंतर आपण बघतोय की एकीकडे या चर्चांना उधाण आलेलं आहे. अजित पवार आणि अमित शहा यांची बैठक संपलेली आहे. अजित पवारांनी आज अमित शहांची भेट घेतलेली आहे. सव्वा तास या दोन नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. सरपंच हत्या प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद राहणार की जाणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. अजित पवार आज तातडीनं दिल्लीला गेले आणि दिल्लीत जाऊन त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेतली. सरपंच हत्या प्रकरणावर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट दिल्लीहून जोडले गेलेले आहेत. प्रमोद, या भेटीचं नेमकं कारण समोर आलेलं आहे का? नेमकी काय चर्चा झाली? सव्वा तास, कारण हे दोन्ही नेते चर्चा करत होते. अगदी बरोबर आहे स्नेहिल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी या दोन प्रमुख नेत्यांची साधारणतः सव्वा तास जी आहे ती भेट झालेली आहे. जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्यांनी, त्या माहितीनुसार राज्यातील राजकीय परिस्थितीवरती या दोन्ही प्रमुख नेत्यांची चर्चा झाली. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल तर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर अजित पवार यांच्या पक्षावरती जी टीका होती त्या अनुषंगाने या भेटीमध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते. स्नेहिल, आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर राज्यातील विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्षातील काही आमदार असतील ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रह असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर तपास जो आहे तो निष्पक्ष होणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या नेत्यांची आहे. पण अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही नाहीयेत. त्यांचं म्हणणं असं आहे की तपास पूर्ण होते आणि तपास झाल्याच्या नंतर जो निष्पक्ष होईल त्या निष्पक्ष नंतरच. त्यामुळे आता अजित पवारांची ही भूमिका भाजपच्या श्रेष्ठींना किती पटते आणि अमित शहा यातून काय तोडगा काढतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. प्रमोद, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही आपल्याकडून वेळोवेळी घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. तर शहा आणि पवारांमध्ये बीड प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळतीये. अमित शहा आणि अजित पवारांमध्ये आज चर्चा झाली आहे. सरपंच हत्या प्रकरणावरून अजित पवार गटावर टीका होऊ लागली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आग्रही असल्याचं दिसतंय. पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला तिढा हा देखील या बैठकीमध्ये चर्चेचा महत्त्वाचा विषय होता. राज्यातील राजकीय परिस्थितीवर या भेटीत चर्चा झाली आहे. तर सरपंच हत्येप्रकरणी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जोरदार हल्लाबोल केला. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवलं जात असल्याचा आरोप हाकेंनी केलाय. अंतरवालीमध्ये गोळीबार झाला त्यावेळेस गँग ऑफ बीड दिसलं नाही का, असा सवाल हाकेंनी विचारला. तसंच सुरेश धस यांनी देवस्थानाच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोपही हाकेंनी केलाय. आणि एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातनं अपघातानं नेता झाला आणि त्याचा जो चन्ना टन्ना ही जी भाषा होती त्याची भाषा अण्णानं घेतली. अरे सुरेश धस, तुम्ही आमदार झाला राव. तुम्ही ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला, माझ्या पोलीस भगिनींवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये, बीड शहरामध्ये ओबीसींची घरं जाळण्यात आली, त्यावेळी बीड जिल्ह्यातला गँग्स ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का? फडणवीस साहेब, तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे. तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करतो. हाच सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो. शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो. तर अमोल मिटकर यांनी सुरेश धस यांच्यावर आज गंभीर आरोप केले. हत्येच्या आधी 2 दिवस धस हे कराडच्या संपर्कात होते. वेळ आली की सगळं बाहेर काढेन असा इशाराच मिटकर यांनी दिला. तर देवस्थानाच्या जमिनी कुणी हडप केल्या हे काढलं तर धागेदोऱ्या आष्टीपर्यंत जातील असा हा इशारा मिटकर यांनी दिलेला आहे.
देवस्थानच्या काही जमिनी 8 हिंदू व 2 मुस्लिम देवस्थाने अशी एकूण 1421 कोटी रुपये किमतीची 485 एकर जमीन विविध अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोणी हडप केली याचं उत्तर आम्ही नक्कीच देऊ, पण ती आता वेळ नाही. आमचं एवढंच आहे की हमाम में सब नंगे होते हैं. आपलं एक बोट दुसरीकडे असताना 4 बोटं आपल्याकडे असतात, एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं. राज्यात सध्या सरपंच हत्या प्रकरणावरून राजकारण हे तापलेलं आहे आणि अशातच वाल्मिक कराड आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या संबंधांबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूचक ट्विट केलं. कराडांसोबत हाके जेवण करतानाचा एक फोटो दमानिया यांनी पोस्ट केलेला आहे आणि या फोटो नंतर आता मात्र राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. कराड आणि हाकेंचा एक फोटो आज दमानिया यांनी पोस्ट केलेला आहे. लक्ष्मण हाके यांनी कराड आणि धनंजय मुंडेंच्या समर्थनात आज सभेमध्ये थेट सुरेश धस यांना चेतावणी दिलेली आहे, इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर हा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे. तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या कंपन्या आणि जमिनी एकत्र असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आणि त्यांनी कंपनीची बॅलन्स शीटच ट्विट करून हा मोठा दावा केला आणि यासोबत अजून बरेच खुलासे होतील असाही इशारा यावेळेस दमानिया यांनी दिलेला आहे. तर आपल्या ट्विटमध्ये अंजली दमानिया नेमकं काय म्हणतायत पाहूया. व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे डायरेक्टर आहेत. त्या कंपनीचा 2022चा रेव्हेन्यू 12,27,00,000. 2022 जी शेवटची भरलेली बॅलन्स शीट आहे तीही आहे. त्यात देखील कराड रिलेटेड पार्टीजमध्ये प्रामुख्याने आहेत. इंडिया सिमेंट कंपनीचा फ्लाय ॲश देखील हीच कंपनी ट्रान्सपोर्ट करणार. म्हणजे कंपनी एकत्र जमिनी एकत्र कायदेशीर फ्लाय ॲश ट्रान्सपोर्ट, पण अजून बरेच खुलासे होतील. सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडेंवर आता निशाणा साधला. पंकजा मुंडेंनी 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केला. बीड जिल्ह्यातील अधिकारी मी आणलेले नाहीत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. इतकंच नाही तर तेव्हाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी ते अधिकारी आणले असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय. त्यांच्या कालावधीत असं झालेलं नाही एकतर्फा वाग. फक्त 750 शिक्षक त्यांनी चुकीच्या पद्धतीने जागेवर बसवलेले आहेत. 750 कमी 745 बहुत. तर वळूया पुढील बातमीकडे. ताज ओबेरॉय हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज काढा, सीसीटीव्ही काढा, महाराष्ट्र हादरेल असं उत्तम जानकर यांनी म्हटलंय. बीड प्रकरणात जिल्ह्यात अराजकता पसरलेली आहे, राजकीय बरदस्ताशिवाय गुंड तयार होत नाहीत असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे. ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तुमच्या पक्षामध्ये अशाच प्रकारचे सगळे नेते आहेत का? ते काय करतात मग? ओबेरॉय हॉटेल, ताज हॉटेल यांचे CCTV फुटेज का काढत नाही तुम्ही? ते लोकांच्या समोर का ठेवत नाही? त्याचं कर्तृत्व काय आहे हे ज्या त्या पक्षातल्या सगळ्यांना आणि सरकार म्हणून तुम्हाला माहिती आहे, गृहमंत्री म्हणून तुम्हाला माहिती आहे. त्याचे CCTV फुटेज काढा, महाराष्ट्र हादरून जाईल. सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी सारंगी महाजनांनी केली. यावेळेस त्यांनी मुंडेंवर जमीन हडपल्याचा आरोप देखील केलेला आहे. धनंजय मुंडे आहे जो माझा भाचा आहे, तर त्यांनी माझी जागा हडप केलेली आहे एका नोकराच्या माध्यमातून, असा माझा पूर्णपणे त्याच्यावर आरोप आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की मी तुमचं निवेदन पूर्णपणे वाचतो आणि त्याच्यावर तुमचं काम पूर्ण होईल याची मी खात्री देतो आणि मी तुम्हाला याच्यात न्याय मिळवून देतो. माझी तुमच्या माध्यमातून त्यांना अशी विनंती आहे, सांगणं आहे की त्यांनी ताबडतोब धनंजयकडून राजीनामा घ्यावा. मी तर म्हणते आमदारकी पण त्यांची रद्द करण्यात यावी. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आपण केलेली नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे. प्रकाश सोळंकेंनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचं धस यांनी म्हटलेलं आहे. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आपण केलेली नाही असंही धस यांनी म्हटलेलं आहे. मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा. तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मी कुठं मी ज्या वेळेस मी आतापर्यंत आका आणि आकाच्या आका म्हणत होतो. आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो. आका ह्याच्यात सगळ्यात आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांची काल फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्यातील पवनचक्कीच्या मालकांना खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाचा मुद्दा पवारांनी यावेळेस निदर्शनास आणून दिलेला आहे. सातारा, बीड, सांगली, पाटण, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याची माहिती पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. संतोष देशमुख हत्येपूर्वी 4 दिवस शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील ही दहशत मोडून काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर आहेत आणि या आरोपींना फरार होण्यासाठी म्हणून मदत करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. आरोपींना कुणी पैसे पुरवले, राहण्यासाठी कुणी मदत केली याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान वाल्मिक कराडनं शरण येण्यासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. तर सुदर्शन गुले, सुधीर सांगळे, कृष्णा सांगळे यांना फरार होण्यासाठी मदत केल्यावरून डॉक्टर संभाजी वायभसेसह त्यांच्या पत्नीची विशेष तपास पथकानं 2 दिवस चौकशी केली होती. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये नवीन आणि धक्कादायक खुलासा झालाय. संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं विशेष पथकानं जप्त केली आहेत. मात्र मारहाणीत वापरलेल्या शस्त्रांची नुसती कल्पना केली तरी डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. इतक्या निर्घुण पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आली. गॅसचा पाईप, त्यावर काळ्या करदोड्यानं तयार केलेली मूठ, 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप अशा शस्त्रांनी त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या साधी नव्हती, तर त्यांच्यावर जवळजवळ 156 वार करण्यात आले. जवळपास 1.5 लिटर रक्त साकळलं होतं. सीआयडीच्या तपासात काही डिजिटल पुरावे देखील हाती लागले आहेत आणि या माध्यमातूनही तपास केला जातोय. 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप, ज्यावर गोलाकार मूठ होती. 41 इंचांचा गॅसचा पाईप, ज्याची मूठ काळ्या करदोड्यानं तयार केली होती. 1 लाकडी दांडा आणि तलवारीसारखं शस्त्र. 4 लोखंडी रॉड आणि 1 कोयता. सरपंचांच्या हत्येसाठी वापरलेली ही शस्त्र आहेत. लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता महिना होईल. मात्र त्यांची हत्या करणारा आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे. विशेष म्हणजे सीआयडीची 3 पथकं कृष्ण आंधळेच्या मागावर आहेत. मात्र अजूनही कृष्ण आंधळे पोलिसांना चकवा देतोय. कृष्ण आंधळे कर्नाटकात असल्याचा पोलिसांना संशय आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ ओबीसी समाजानं आंदोलन केलं. तर आंदोलनामध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थनाचे पोस्टरही झळकले. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांची भाजपमधून हकालपट्टी करा अशी मागणी ओबीसी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या वतीनं सगळीकडे रोष आहे जनतेत की एक सत्ताधारी पक्षाचा आमदार जो सत्तेमध्ये आहे आणि तो आदरणीय आमचे नेते धनंजयजी मुंडे साहेबांवर ज्या गलिच्छ पद्धतीने आरोप करतो, इतक्याच दिवस त्यांच्यासोबत राहिला हा होता कुठं? आज थर्मलची राख ही आज दिसते का ह्याला? इतक्या दिवस सत्ता भोगताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाला आम्हाला विनंती करायची, साहेब हा सुरेश दास नावाचा बांडगोळ हा मुंडे साहेबाचा नाही झाला, शरदचंद्रजी पवार साहेबाचा नाही झाला, हा तुमचा देखील होणार नाही. ह्याला भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी करण्यात यावी अशी आमच्या या ठिकाणी मागणी आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये येऊन धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांची चर्चा झाली. धनंजय देशमुख यांनी दुसऱ्यांदा अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्री सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर घेणार आहेत अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तर सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीत झालाय, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी मॅजिस्ट्रेटनं करावी. पोलिसांना या प्रकरणात चौकशी करता येत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. सूर्यवंशीच्या याच्यामध्ये एन्हान्समेंट करायचं हे त्यांनी कबूल केलं
अनाऊन्समेंट ते करतील. इन्क्वायरी जी चाललेली आहे, ती इन्क्वायरीमध्ये सुद्धा फास्ट ट्रॅकवरती आणण्याची ती ह्याच्यामध्ये आहे. का सध्या ती जसं मी म्हणाल की पोलिसाची आहे, ह्याच्यामध्ये नाही. तर ते त्यांनी असं आदेश दिलेत की त्याच्यामध्ये असं जे दोषी असतील त्यांच्यावरती केसेस दाखल करा, पण त्यांनी असं सांगितलेलं आहे. वळूया पुढील बातमीकडे. विधानसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षाचा दारुण पराभव केल्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षानं खासदारांनाही गळाला लावण्याची रणनीती आखली आहे. मात्र दादांच्या पक्षाला ऑपरेशन घड्याळची गरज का पडली, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. बाप लेकीला सोडून दादांकडे चला. काकांच्या खासदारांना दादांची ऑफर. पवारांच्या खासदारांसाठी ऑपरेशन घड्याळ. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे आणि त्याला निमित्त ठरलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं ऑपरेशन घड्याळ. ऑपरेशन घड्याळ राबवण्यासाठी पवारांच्या 7 खासदारांना संपर्क केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आणि एकच खळबळ उडाली. खासदारांना म्हणाले की तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे. आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, देवाऱ्यात आहेत. काय मला कळत नाही, लोकांच्या मनात काय उलट सुलट चालू असतं तेच कळत नाही. पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आमचे खासदार म्हणून पळवा. आव्हाडांपाठोपाठ आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांनीही अधिवेशन काळात सोनिया दुहान यांच्यामार्फत 7 खासदारांना संपर्क केल्याचा दावा केलाय. सोनिया दुहानकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 लोकांना आमच्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळामध्ये आपण अजित पवार गटासोबत गेलो पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न आमच्या 7 खासदारांचे केले. आता पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला पुन्हा निवडून यायचं असेल, तुमचं पॉलिटिकल फ्युचर तुम्हाला जर पुन्हा हे करायचं असेल, तर स्टेबल करायचं असेल, तर तुम्ही अजित पवारांसोबत गेले पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या 7ही लोकांना बोलून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. तर सुनील तटकरेंनी मात्र पवारांचे खासदार फोडून ऑपरेशन घड्याळ राबवत असल्याचा दावा फेटाळून लावलाय. एक ज्या संस्कृतीमध्ये मी वावरलं त्याच्यामध्ये बाप लेक असा शंखप्रयोग माझ्या आयुष्यामध्ये कधी केलेला नाही. परंतु ज्यांच्या नावाने आपण बोलणार त्यांची संस्कृती तशी असल्यामुळे ते तसा उल्लेख त्या ठिकाणी करत आलेले आहेत. मी कोणाशी संपर्क केलेला नाही, करण्याचं प्रयोजन मला नाही. मी स्वतः केला असं जे म्हटलं गेलं ते धादांत खोटं होतं. पण माझ्याजवळ कोणी कुठे काय बोललंय त्याची माझ्याजवळ माहिती आहे, योग्य वेळेला मी बोलेन. तटकरेंनी दावा फेटाळला असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ऑपरेशन घड्याळाची गरज का आहे ते देखील पाहूयात. मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागासाठी 6 खासदारांमागे 1 मंत्रिपदाचा फॉर्म्युला आहे. पवारांचे 7 खासदार सोबत गेल्यास दादांच्या पक्षाचं संख्याबळ 8 वर जाईल. संख्याबळ वाढल्यास प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यानंतर खासदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पवारांचे खासदार दादांच्या गळाला लागणार की पवारांसोबत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आपला पक्ष सत्तेत जाणार या केवळ अफवा असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. शरद पवारांकडून राष्ट्रवादी युवक आघाडीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत पवारांनी हे भाष्य केलं आहे. येत्या 15 दिवसात पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होतील असं पवारांनी म्हटलेलं आहे. तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं पवारांनी सांगितलं आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे आता अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. दादरमध्ये पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आलेत.
मीनाताई पूल मार्केटमध्ये लावण्यात आलेल्या कमिटी बॅनरवरून महेश सावंत आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकरांमध्ये जुंपली आहे. मार्केटमध्ये लावलेल्या बॅनरला महेश सावंतांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर बॅनर हटवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समाधान सरवणकर यांनी जाब विचारली. स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत, तिकडे हप्ते येतात म्हणतो महेश सावंत गप्पा आहे आणि कोळंबकर साहेबांच्याकडे तो कशाला येतोय. उमेदवार आज तो व्याजासहित आम्ही लोकांनी तो विजय एक सामान्य माणसाला निवडून दिलाय. त्याला सांगायचं त्याला अजून कळत नाही हप्ते घेऊन कोण मोठं झालाय. तेवढ्याशा खोलीत राहत होते आणि आज किती बंगले झाले रुस्तमजी पर्यंत राहायला गेलेले आहेत. तो पैसा काय फॅक्टरी होत्या की काय होत्या. जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील खडका गावामध्ये 54 वर्षाच्या व्यक्तीला माणूस मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. 1 जानेवारीला ही घटना घडली होती. मात्र गुन्हा दाखल होऊनही कोणतीही कारवाई आरोपींवर झाली नाही असा आरोप डोईफोडेंच्या मुलांनी केला. बाईक असलेल्या बाबासाहेब डोईफोडे यांनी आरोपींना मोटारसायकल जाण्यासाठी वाट देण्याची विनंती केली. मात्र आरोपींनी त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर तीर्थपुरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. आपण बघतोय केवळ वाट मोकळी करून द्या अशी मागणी करणाऱ्या या डोईफोडे यांना जवळजवळ आपण बघतोय की 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं लाठीकाठीनं मारहाण केलेली आहे. 4 जणांकडून लाठ्याकाठ्यांनी ही मारहाण करण्यात आली. क्षुल्लक कारणावरून जालन्यामध्ये कशा पद्धतीनं या व्यक्तीला मारहाण झाली त्याची ही दृश्य यासंबंधी पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. आणि आता बातमी कोल्हापुरातील कंस मामाची. कोल्हापुरात मामानं सख्ख्या भाचीच्या लग्नातील जेवणात विष मिसळल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पन्हाळ्याच्या उतरे गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. भाचीनं गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून त्यानं हे कृत्य केलं. महेश पाटील असं मामाचं नाव आहे. पन्हाळा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जेवणामध्ये विष टाकल्याचा प्रकार आचार्याच्या लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर महाराष्ट्राचा सैराट होतोय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. प्रेम प्रकरणातून सख्या चुलत भावानं बहिणीला डोंगरावरून ढकलून देऊन तिची हत्या केली. संभाजीनगरमध्ये ही घटना घडली. तर काकाच्या मुलानं बहिणीला गोड बोलून डोंगरावर नेलं आणि तिला तिथून खाली ढकललं. ही घटना ताजी असतानाच कोल्हापुरात मामानं सख्या भाचीच्या लग्नातील जेवणात विष मिसळल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पन्हाळ्याच्या उतरे गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. भाचीनं गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून मामानं हे कृत्य केलंय. महेश पाटील असं मामाचं नाव असून पन्हाळा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जेवणामध्ये विष टाकल्याचा प्रकार आचार्याच्या लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. कोल्हापुरात मुक्कातील आरोपीनं खाकीचा खुळखुळा केलाय. नागळा पार्कातील सूर्यवंशी टोळीचा हा प्रताप आहे. आरोपीच्या सुटकेचं रीलही सोशल मीडियावर व्हायरल झालं. कोल्हापुरात असं काय घडलं ज्यामुळे म्हणावं लागतंय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.
रोजी अनिकेत सूर्यवंशी आज जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी एक रॅली काढलेली होती. तत्काळ या आरोपींवरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि आपल्याला या माध्यमातून आम्हाला कळवायचं आहे की जर का असे प्रकार कोण आल्यास आम्ही त्याच्यावरती कारवाई करीत आहोत. आता बातमी HMPV व्हायरसची. मुंबईतही HMPV विषाणू धडकलेला आहे. नागपूरनंतर आता मुंबईतही HMPVचा रुग्ण आढळला आहे. मुंबईत 6 महिन्यांच्या चिमुकलीला HMPVची लागण झालेली आहे. गेल्या आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या या चिमुरडीवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या परळमधल्या आरोग्य विभागाच्या कार्यालयानं मात्र अशी काहीही माहिती आपल्याकडे नाही असं जाहीर केलं आहे. तर HMPV विषाणूनं चीनमध्ये थैमान घातलेलं आहे. ज्या कोरोनाचा जन्म चीनमध्ये झाला तिथेच आता HMPV विषाणूनं धुमाकूळ घातला. फक्त 10 दिवसांमध्ये चीनच्या रुग्णसंख्येत 529% वाढ झाली आहे. वुहानमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी चीन लपवालपवी करत आहे. चीननं अधिकृत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOनं चीनकडून तातडीनं HMPV संदर्भात अहवाल मागवला आहे. तर एकीकडे HMPV व्हायरसनं राज्याचं टेन्शन वाढवलं असताना आता बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलंय. नेमका काय हा आजार, त्याची कारणं नेमकी काय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. महाराष्ट्रात टक्कल व्हायरसचं थैमान. अब 3 दिवसात पडतंय टक्कल. नागरिक भेदरले, प्रशासन अनभिज्ञ. दृश्य आहेत बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील टक्कल व्हायरसनं थैमान घातलेल्या बोंडगाव मधली. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय, टक्कल व्हायरसच. या नव्या आजारामुळे केस गळती होऊन 2 ते 3 दिवसात नागरिकांना टक्कल पडतंय. त्यात विशेष म्हणजे लहान मुलं, महिलांसोबत पुरुषांनाही या नव्या व्हायरसची बाधा झाली आहे. त्यामुळे बुलढाण्यात भीतीचं वातावरण पसरलंय. तर आतापर्यंत 450 लोकांना या आजाराची बाधा झाली. डॉक्टर टक्कल पडण्यामागे शॅम्पूचं कारण सांगत असले तरी शॅम्पू न वापरणाऱ्यांनाही टक्कल पडत असल्यानं शेगावमधील पूर्णा नदीकाठच्या 15 गावांमध्ये खळबळ माजली आहे. त्याच्यामध्ये काही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरल्यामुळे किंवा पाणी दूषित असल्यामुळे किंवा व हार्ड वॉटर असल्यामुळे केस गळती होऊ शकते का, यासाठी आम्ही सर्वेक्षण केलेले आहे व त्या अनुषंगाने पाणी नमुना तपासणीसाठी शेगाव येथे लॅबला पाठवण्यात आलेले आहे. परंतु अद्यापही काही ठोस कारण डायग्नोसिस आमचं झालेलं नाही. काही पेशंट असे आहेत 50 ते 55 वर्षाचे की त्यांनी आयुष्यामध्ये शॅम्पू कधी लावलेला नव्हता. मग त्यांचे पण टक्कल पडलं आणि एका घरामध्ये चालू झालं की 3-3, 4-4 पेशंट होता एका घरात. त्यामुळे गावामध्ये खूप भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. दिवसेंदिवस या टक्कल व्हायरसमुळे बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तर आरोग्य विभागानं सर्वेक्षण करण्यापलीकडे काहीही केलं नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मात्र नागरिकांना टक्कल पडण्यामागे दूषित पाणी असल्याचाही एक मतप्रवाह आहे. पूर्णा नदीकाठच्या परिसरातील दूषित पाण्यामुळे किडनीच्या आजारानं हजारो बळी. परिसरातील पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा शासकीय अहवाल. पूर्णा नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडची मात्रा जास्त. पाण्यामध्ये फ्लोराईडची मात्रा जास्त असल्यानं टक्कल पडत असल्याची चर्चा. अगोदरच HMPV व्हायरसने जगाचं टेन्शन वाढवलंय. त्यातच आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा जिल्हा टक्कल व्हायरसने हादरला आहे. प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचवल्या पलीकडे याशिवाय कुठलीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
त्यामध्ये आता प्रतापराव जाधव आरोग्यमंत्री जे आहेत त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील या आरोग्य प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे. संजय जाधव यांच्यासोबतच ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी. बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातल्या केस गळती आणि टक्कल बाधितांची संख्या आता 71 वर जाऊन पोहोचली. आज परिसरातील काही गावात 25 नवीन बाधित आढळल्यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य विभागानं 5 बाधितांच्या केसांचे आणि डोक्यावरील त्वचेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहेत. तपासणी अहवाल आल्यावर या आजाराचं निदान होणार आहे. तोपर्यंत आरोग्य विभागाचं पथक परिसरात ठाण मांडून आहे. टक्कल व्हायरसची राज्याच्या आरोग्य विभागानं ही दखल घेतलेली आहे. आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय पथक बुलढाण्यातील गावात पाठवल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. वस्तुस्थिती पाहून उपाययोजना करण्यात येतील असंही आबिटकर यांनी स्पष्ट केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या त्या गावातील जो काय प्रकार आहे त्या प्रकाराची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. आज पेपरमधून ज्या बघितलेल्या बातम्या आहेत त्या बघितल्यानंतर मी स्वतः डेप्युटी डायरेक्टरना सांगितलंय की प्रत्यक्षामध्ये स्पॉट व्हिजिट करा. त्या संबंधित जे काय पेशंट्स असतील किंवा जे संबंधित व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्या बरोबर डायलॉग केल्यानंतर आणि आमच्या आरोग्य विभागाच्या टीमच्या माध्यमातून योग्य ते ओपिनियन त्यांच्याकडून येईल. खरं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वस्तुस्थिती माहिती करून घेणं आणि मग त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीने बोलणं बरं होईल. डेप्युटी डायरेक्टर आणि आमची सगळी मेडिकल विभागाची टीम तिथे गेलेली आहे. ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल माहिती घेईल. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातल्या प्राचीन शिळांना तडे गेल्याची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्यातल्या 4 शिळांना तडे गेलेले आहेत. गाभाऱ्याच्या संवर्धनाच्या वेळेस ही धक्कादायक बाब समोर आली. तडे गेलेल्या शिळांचं आता स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. तसंच रडारद्वारे तपासणी केली जाणार आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या शिळांची पाहणी केली आहे. तपासणीनंतर शिळा बदलण्याचा निर्णय प्रशासन घेणार आहे. आणि आता बातमी भंडाऱ्यामधून. भंडाऱ्यामध्ये झाडाझुडपात अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरून हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला. इतकंच नव्हे तर जीव धोक्यात घालून नागरिकांनी या वाघासोबत फोटो सेशनही केलं. 2 ते 5 फुटांवरून वाघाचे फोटो काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळेस झुंबड उडाल्यामुळे काहींनी वाघाला दगड मारण्याचाही प्रयत्न केला. हा सगळा प्रकार जो आहे तो मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे संताप व्यक्त होतो. मात्र वाघाशी मस्ती करणं या हुल्लडबाजांच्या जीवावर बेतलं असतं याची त्यांना कल्पनाही बहुधा नसावी. भंडाऱ्यामध्ये आपण बघतोय झुडपात अडकलेल्या वाघासोबत अशा पद्धतीनं हुल्लडबाजी करण्यात आलेली होती. कारच्या टपावर बसून एका माकडानं चक्क लॉंग ड्राईव्हचा आनंद घेतलाय. नागपूरमधल्या सोनेगाव परिसरातला हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. मागच्या कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीनं माकडाचा हा लॉंग ड्राईव्ह चित्रित केलाय. कारच्या टपावर बसून अगदी आरामशीर हा माकड प्रवास करत होता. जितक्या आरामशीरपणे हा माकड या कारच्या टपावर बसून प्रवास करत होता अगदी तितक्याच सहजतेनं या माकडानं खाली उडी मारून आपला रस्ताही धरला. वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. लाखो मुंबईकरांना गंडा घालून टोरेस कंपनीनं आपला गाशा गुंडाळला. मात्र या घोटाळ्यात किती मुंबईकरांची फसवणूक झाली याबरोबरच या घोटाळ्याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन काय त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया.